काय रे भाऊ, एकटा बसलाच? तू रडतो का बरे? काय नाही रे, आयुष्यात सर्व बाजूनी घेरले गेलोय. आईचा कॉल आला होता. बोल नाही. काय? कसं काय? तू अगोदर बाबांना हॉस्पिटलला ने, मी लगेच तात्काळ निघतो. हो, पैशांचा पण बंदोबस्त करतो. हो हो, तू अगोदर काळजी घे. हो हो, रडू नकोस. हो हो, ठेव. बाबा ऍडमिट आहेत हॉस्पिटलला. 2 महिन्यापासून जॉबही नाही, पैसाही नाही. आईला म्हटलं पैसे पाठवत. मी मदत केली असती रे, पण तुला तर माहिती मीच बेरोजगार आहे. मीच तुझ्या पैशांवर जगत आलोय. आता तुझी मदत फक्त आणि फक्त स्वामी करतील. स्वामींना आठव यार. अरे हा दगडाचा देव काय मदत करणार? विश्वास नाही ना तुझा देवावर? कोण आहात तुम्ही? आम्ही कोण आहोत ते जाऊ दे, पण तुझा देवावरती विश्वास आहे की नाही तेवढं सांग. नाही मला त्या दगडाच्या देवावर विश्वास. पागल बिगल झालायस का तू? कोणाशी बोलतोय? अरे हा काय माणूस बसलेला दिसत नाही का तुला? फक्त प्रल्हादाने मानलं तर देव खांबातूनही प्रकट झाला होता, आणि जनाबाईच्या गौऱ्यांमधनं सुद्धा विठ्ठल विठ्ठल ऐकू येत होत. पण तू नाही मानणार ना? माहितीये मला. ते म्हणतात ना, चमत्काराशिवाय नमस्कार नाही. काय चमत्कार करणार आहे तो देव. अरे भाई, माझा पीएफ अडकला होता 50,000 2 महिन्यापासून. अरे भेटला दादा. स्वामी